श्रीराम. नमस्कार. श्रीमद दासबोधावरील निरूपण आपण पाहत आहोत आणि यामध्ये दशक 3 समास 7 आज आपण पाहणार आहोत. या समासाचं नाव आहे आधी भौतिक ताप. या दशक 3 मध्ये हे जे 3 समास आहेत म्हणजे 6वा, 7वा आणि 8वा याच्याविषयी आपण कालच प्रस्तावना बघितलेली आहे की जे 3 प्रकारचे त्रिविध ताप आपण ज्यांना म्हणतो त्याविषयी सविस्तर वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे. त्यातला आपण काल आध्यात्मिक ताप बघितला. हा ताप कसा तर आपल्या शरीराला अगदी छोट्या छोट्या बाबतीत सुद्धा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा जे काही रोग होतात तिथपासून ते अगदी मोठ्या रोगांपर्यंत सगळे जे काही शारीरिक रोग आहेत म्हणजे त्यांना आपण जे डिसीज म्हणतो किंवा इलनेस म्हणतो तर ते सगळे म्हणजे हे आध्यात्मिक ताप आहे. आणि आता आधिभौतिक ताप याचं वर्णन असं आहे की देहाच्या अंतर्यामी होणाऱ्या घडामोडींमुळे जी दुःख भोगावी लागतात ती म्हणजे शारीरिक वेदना. बरोबर आहे. कारण आपल्या बॉडीच्या अंतर्गत जी सिस्टीम सगळ्या असतात तर त्याच्यात काहीतरी बिघाड झाला की त्याचे परिणाम आपल्या बाह्य शरीरावर पण दिसतात. अंतर्गत शरीरातली तर रचना म्हणजे सिस्टीम तर बिघडलेलीच असते पण बाह्यसुद्धा त्याची स्वरूपं दिसतात. मग आता देहाच्या बाहेरील परिस्थितीमुळे निर्माण होणारी दुःख कोणती याचं पण वर्णन बघायला पाहिजे. म्हणजे अमुक एका रोगाचं मला आत्ता जे आपण अनुभवतोय तेच की मला इन्फेक्शन झालं तर मला कुठला तरी आजार होणारच आहे. कारण त्याच्यासाठी प्रतिकार माझ्या शरीरात ज्या आपण WBC म्हणतो व्हाईट पेशी पांढऱ्या पेशी तर त्या प्रतिकार करायला लागतात आणि मग ती सगळी लक्षणं आणि ते सगळे सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागतात. पण मग आता आधिभौतिक ताप म्हणजे बाह्य कारणांमुळे माझ्या शरीराला जो ताप होतोय ना तो की अगदी ऐन 12 वाजता उन्हात मला तडफडत कुठेतरी जावं लागलं तर मला जो उन्हाचा ताप होतो ना तर तो ताप म्हणजे आधिभौतिक. म्हणजे एखाद्या वेळेला जर हे मला आधी समजलं असतं तर सकाळी 9पर्यंत जाऊन मी ते काम पूर्ण केलं असतं ना मग मला 12चा उन्हाचा चटक्याचा त्रास झाला नसता. पण ऐन वेळेलाच मला हे कळलं आणि ते करणं अनिवार्य असल्यामुळे मला रणरणत्या 12च्या उन्हातच जावं लागलं. आणि नुसतं नाही तर अगदी जेवायची तयारी झालेली होती. मी आता अगदी जेवायला बसणारही होते परंतु मला म्हणजे उपाशी पोटीच ते काम पूर्ण करण्यासाठी जावं लागलं. हा जो काही आहे ना हा झाला आधिभौतिक ताप. आणि दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या बाह्य घटनांमुळे जे काही त्रास होत असतात तर हे त्राससुद्धा आपण अनेक वेळेला अनुभवत असतो. बाह्य परिस्थितींमध्ये सुद्धा 2 प्रकारच्या परिस्थिती असतात. एक म्हणजे अचेतन परिस्थिती आणि एक म्हणजे सचेतन परिस्थिती. आता अचेतन दुःख कारणं म्हणजे काय की पंचमहाभूतांपासून होणारा ताप. म्हणजे आता आपण जे म्हटलं की अगदी 12च्या रणरणत्या उन्हात जावं लागलं किंवा बाहेर धो पाऊस पडत होता आणि माझं काहीतरी घरातलं इतकं इमर्जन्सी काम निघालं की मला त्या धो पावसात जाण्या वाचून म्हणजे गत्यंतरच नव्हतं. तर तो झाला पंचमहाभूतांपासून होणारा ताप. तर आता सचेतन ताप म्हणजे काय की जीवजंतू जनावरं माणसं यांच्याकडून जे दुःख होतं ना तर ते झालं सचेतन. माणसांकडून होणारं दुःख सर्वात दुस्सह असतं. समर्थांनी या दुःखाचे इतके प्रकार या समासामध्ये वर्णन केलेले आहेत की ते वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो. आणि समर्थांचं हे वर्णन जे आहे त्यावेळेला आपल्या म्हणजे संपूर्ण भारत देशावरच म्हटलं तरी हरकत नाही. हिंदुस्थान अशी त्याची ओळख होती. त्याच्यावर परकीय सत्तेची आक्रमणं झालेली होती आणि ही सत्ता मिळवण्यासाठी आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी या परकीयांनी आपल्या ह्या रयतेवर ह्या जनतेवर अनन्वित अत्याचार केलेले आहेत.
ते सगळे अत्याचार समर्थांनी जेव्हा संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे तेव्हा ही सगळी परिस्थिती अगदी जवळून अवलोकन त्यांनी केलेलं आहे आणि इतके बारकावे त्याच्यातूनच त्यांनी टिपलेले आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज आपली 21व्या शतकात वाटचाल चालू आहे, परंतु हे जे सगळे अधिभौतिक ताप दिलेले आहेत तर त्याचं स्वरूप बदललंय पण ताप तसेच राहिलेत. आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या देशभ्रमण भारत भ्रमण केल्यामुळे समर्थांचं जे प्रचंड ज्ञान म्हणजे माहिती वजा जरी असलं तरी प्रत्यक्ष त्यांनी अनुभवातून घेतलेलं होतं की खरोखर नक्की काय आहे परिस्थिती. आणि हे सगळं ज्ञान मग त्यांनी पुन्हा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठीच उपयोगात आणलेलं आहे. आता हा जो समास आहे तर हा समास मला तरी नाही वाटत की आपण 2दा 3दा वाचू आणि याचं मनन करू शकू, कारण याच्यामध्ये जे काही खरोखर अघोरी अनन्वित अत्याचाराची जी वर्णनं दिलेली आहेत ही सगळी त्या काळी घडत होती आणि ही फक्त आपल्या भारतवर्षामध्येच घडत होती असं नाही, तर परदेशातही हे सगळे असेच प्रकार होते. त्यांचे काही म्हणजे किंचित स्वरूप काही वेगळं असू शकेल, पण गुलामगिरीने जे जे प्रांत किंवा देश जे पिचलेले होते त्या सगळ्या ठिकाणी थोडीफार परिस्थिती अशीच होती. माणूसच माणसावर अनन्वित अत्याचार करत होता. अगदी आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध ही सगळी आपल्या भारतीय पारतंत्र्याच्या काळात झालेली युद्ध आहेत. म्हणजे समर्थांच्या नंतर जवळजवळ 300 वर्षानंतरचा काळ लोटून गेल्यानंतरसुद्धा या अत्याचारांच्या यादीत एकही मायनस झालं नाही. उलट पक्षी जर बघितलं तर ही यादी विस्तारतच गेली. म्हणजे माणसातल्या माणूसपणाची ही पराकोटीची खालच्या दर्जाची पातळी आली असं म्हणायला हरकत नाही. तिकडे जर्मनीमध्ये आपल्याला ठाऊकच आहे की हिटलरनी किती अनन्वित अत्याचार केलेले आहेत. म्हणजे गॅस चेंबरमध्ये माणसांना कोंडून मारणं, त्याच्यानंतर जपानमध्ये ते हिरोशिमा आणि नागासाकीवरचे ते टाकलेले बॉम्ब असतील किंवा गुलामांची ज्या छळ छावण्या होत्या तर त्याची वर्णनं खरोखरनं अंगावर काटा आणतात. लहानपणी आम्हाला आठवतंय जेव्हा श्रीमान योगी वाचली रणजित देसाई यांची, त्यावेळेला मन इतकं समाधानाने भरून गेलं होतं. आणि मग त्याच्यानंतरच जेव्हा छावा ही कादंबरी हातात पडली तेव्हा मात्र मन अक्षरशः विदीर्ण झालं. संभाजी महाराजांचा औरंगजेबाने जो काही अनन्वित छळ केला, शेवटची पानं वाचताना अक्षरशः डोळ्याला अश्रूंच्या धारा लागायच्या. तेव्हा अगदी लहान म्हणजे मला तर आठवते मी तर इयत्ता 5वीत असताना ह्या कादंबऱ्या वाचलेल्या होत्या आणि कित्येक प्रश्नांची उत्तरच तेव्हा मिळायची नाही की अरे साक्षात आपल्या शिवछत्रपतींचा हा लाडका संभाजी आणि याच्या वाट्याला इतकं दुःख का बरं आलं, इतका अमानुष छळ होऊन. म्हणजे त्याला जर मारायचंच होतं तर त्याला तलवारींनी सरळ सरळ शिरच्छेद करून ह्या औरंगजेबाने का मारलं नाही. किती हाल म्हणजे त्या माणसाचा जीव जात नाही तोपर्यंत त्याचं किती हाल करायचे, म्हणजे त्या हालांना काही परिसीमाच नाही आहे. आणि लहान वयात हे सगळं वाचून मनाला खूप यातना झाल्या होत्या, खूप क्लेश झाले होते. आणि आज जेव्हा आपण मग थोडंसं समजुतीचं वय आलं असं आपल्याला वाटतं, त्यावेळेला मात्र त्या काळात पडलेल्या प्रश्नांची थोडीशी उकल झाल्यासारखी वाटते की शिवाजी महाराजांचा पुत्र म्हणून जरी तो त्यांच्या पोटी जन्माला आलेला असला तरी प्रत्येकाचं पूर्वसंचित हे निराळं असतं. प्रत्येकजण आपल्या भोगाची गाठोडी आपल्यासोबत घेऊन येत असतो. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला येणं हा एक प्रारब्धाचा अत्युच्च भाग
परंतु त्याचबरोबर मागच्या जन्मीतलं जे काही कुकर्म असेल तर त्याचीही फळं भोगण्यासाठी हाच जन्म, याच जन्मात ते फळ परिपक्व झाल्यामुळे याच जन्मात ते भोगावं लागलं आणि त्याच्यापासून संभाजी महाराजांची कोणीही मुक्तता, सुटका करू शकला नाही. इतका वाघासारखा शूर, म्हणूनच छावा असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो स्वतःची सुद्धा मुक्तता करवून घेऊ शकला नाही. आणि तेच शिवाजी महाराज मात्र आग्र्याला जेव्हा कैदेत सापडले होते तेव्हा शिवाजी महाराज मात्र स्वतःसहित आपल्या या लाडक्या छाव्याची मुक्तता करण्यामध्ये यशस्वी झालेले होते. म्हणजेच दोघांच्या नशिबाचे भागच इतके पूर्ण वेगळे की हा संभाजी 2 वेळेला औरंगजेबाच्या ताब्यात सापडलेला होता, कैदेत अडकलेला होता. पण एकदा जेव्हा लहानपणी तो कैदेत अडकला होता तेव्हा त्याच्या शिरावर त्याच्या पित्याचं कर्तृत्ववान आणि ज्याचा उल्लेख समर्थांनी श्रीमान योगी, श्रीमंत योगी असा केलेला आहे, त्या पित्याची छत्रछाया होती. म्हणूनच संभाजीची त्या प्रसंगातून सुखरूप सुटका झाली. आणि पुढच्या भागात जेव्हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्ष संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार बघितलेला आहे आणि मग जेव्हा त्यांची पुन्हा एकदा तिथं औरंगजेबाच्या कैदेमध्ये रवानगी झालेली आहे तेव्हा मात्र त्यांची मुक्तता ते स्वतःची स्वतःसुद्धा करून घेण्यास असमर्थ ठरले आणि औरंगजेबाच्या अनन्वित अत्याचाराला बळी पडून अखेर त्यांच्या म्हणजे प्राण्यांचा नाश झालेला आहे. खूप दुर्दैवी घटना आहे ही आपल्या इतिहासातली, पण काहीही करू शकत नाही. मला तर वाटतं या उदाहरणातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. बघा आपण या समासात म्हणजे बोलता बोलता हा संदर्भ जाणवला म्हणून सांगते. याच दशकामध्ये आपण जे पहिले जन्मदुःखाचे समास बघितले तर याच्यामध्ये स्वगुण परीक्षेचे जे काही आपण समास बघितले तर त्याच्यामध्ये एक वर्णन असं दिलं ना सामान्य माणसाचं की तो भोगासक्त होतो, अगदी स्वतःच्या आईला सुद्धा विसरतो, मायबापाला सुद्धा विसरतो आणि इतका भोगाच्या मागे लागतो, इतका सुखाच्या मागे लागतो आणि मग त्याचा सर्वनाश कसा होतो. तर इथे मला या अनुषंगाने हेच पुन्हा आपल्या निदर्शनास आणून द्यायला आवडेल की जोवर आपल्या मात्या पित्याचं छत्र आपल्या शिरावर असतं किंवा त्यांचा आशीर्वाद असतो किंवा आपण म्हणूयात त्यांची पुण्याई आपल्या पाठीमागे उभी असते, तोवर आपली आलेल्या प्रसंगातून सुद्धा सही सलामत मुक्तता होऊ शकते. पण हे जर सगळं पाठबळ संपलं तर मात्र आपल्याला मुक्त करण्यासाठी आपण स्वतःसुद्धा असमर्थ ठरतो आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत हेच झालेलं आहे. म्हणूनच हा जो सगळा समास आहे अधिभौतिक ताप, अतिशय क्रूर अशी मनुष्याच्या अमानुषत्वाची वागण्याच्या तऱ्हा इथं या पुढच्या म्हणजे यातल्या पुढच्या भागात दिलेल्या आहेत. आणि पहिला भाग जो दिलेला आहे तो म्हणजे जनावरांमुळे, प्राण्यांमुळे, पशुपक्ष्यांमुळे आपल्याला कसं आघातांना सामोरं जावं लागतं याविषयीचं वर्णन इथं समर्थ करतात. आणि हे सुद्धा अनेक वेळेला आपल्यावर गुदरणारे प्रसंग आहेत की आपण अवतीभोवती अशी अनेक उदाहरणं ऐकतो. अगदी शहरात सुद्धा अचानक कुठून तरी तो बिबट्या भर वस्तीत शिरतो आणि एखाद्या झोपलेल्या लहान लेकराला घेऊन तो जंगलात म्हणजे कुठेतरी नाहीसा होतो आणि त्या लहान बाळाचं दुसरे दिवशी मग कलेवरच सापडतं. म्हणजे हा झाला आधिभौतिक ताप. वास्तविक दोष कोणाचा होता? ना त्या लहान लेकराचा होता ना त्याच्या परिवाराचा होता. ते तर निवांत झोपलेलं होतं आणि शहरात राहत होते, म्हणजे जिथं असा बिबट्या वगैरे येण्याची शक्यताच नाही आहे, पण तिथंही त्याच्या दुर्दैवाने तो बिबट्या आला आणि त्याच्यावर हल्ला झाला. असे आपण अनेक शहरात सुद्धा उदाहरणं ऐकतो. माकडांनी हल्ला केला, पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला केला किंवा गांधील माशा मधमाशांचं मोहोळ उठलं आणि माशांनी हल्ला करून एखाद्याचा जीव गेला. हे सगळे झाले अधिभौतिक ताप. आणि यातला जो दुसरा भाग म्हणजे आहे की माणसांनी माणसावर केलेले अमानुष अत्याचार, छळ, म्हणजे
माणूस असा छळ करताना हेच सगळं शरीर माझं पण आहे, मला साधी पिन टोचलेली सहन होत नाही आणि मी दुसऱ्याला तापलेल्या म्हणजे लोखंडाच्या सळईनी कशी दुसऱ्याच्या अंगाला छिद्र पाडू शकतो ह्याचा विचार करण्याची बुद्धीसुद्धा भ्रष्ट झालेली असते. म्हणजे राक्षससुद्धा म्हणावं का काय, राक्षसांना सुद्धा लाजवेल असं पशुवत नकोच, पशूंना सुद्धा लाजवेल असं कृत्य करण्यास माणूस धजावतो आणि या कृत्याला जो बळी पडतो तो आधी भौतिक तापाचा बळी असतो. अशा प्रकारे हे सगळं वर्णन एकदाच वाचावं, मनाला फार यातना करून घेऊ नयेत आणि आपण उद्याच्या भागामध्ये पुढचा जो आधिदैविक ताप आहे तो पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.